बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाइन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाइन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. दैनिक कोकण सकाळ गेले 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक. मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना, त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ. आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम दैनिक कोकण सकाळ. संपादक राजाराम गोपाळराव माने. भीमराव गेंड या मराठमोळ्या उद्योजकाने एक आगळीवेगळी संकल्पना आणली. कॉर्पोरेट कबाडीवाला असं या संकल्पनेचं नाव आहे. पॅपरॅप या आपल्या कंपनीच्या माध्यमातून भीमराव गेंड यांची माणसं तुमच्या घरी येतील. प्रोफेशनली तुमच्या घरातलं सगळं जे भंगार सामान आहे त्याचं वजन करतील. इमिजिएटली त्याचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्हाला पेमेंट होईल आणि अतिशय सॉफिस्टिकेटेड पद्धतीने ही माणसं तुमच्या घरातलं भंगार सामान हे घेऊन जातील. त्यासाठी फक्त तुम्हाला ॲपवरनं त्यांना आपल्या घरातल्या भंगार सामानाची ऑर्डर द्यायची आहे. आठवतंय, तो कबाडीवाला, भंगारवाला आपल्याकडे येणार, काटा मारणार आणि मग आपल्याला त्याचे योग्य पैसे मिळणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट करण्याचं काम भीमराव गेंड यांच्या कॉर्पोरेट कबाडीवाला या संकल्पनेने पॅपरॅप या कंपनीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचा एक ॲप देखील आहे. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर अतिशय साध्या, सोप्या, सरळ पद्धतीने विदाउट एनी टेन्शन तुम्ही तुमच्या घरातलं सगळं भंगार सामान, अगदी ई वेस्ट देखील तुम्ही पॅपरॅप पर्यंत पोहोचवू शकाल. स्वतः भीमराव गेंड आता आपल्याबरोबर आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की पॅपरॅप नेमकं काय आहे आणि पॅपरॅप कशा पद्धतीने काम करतं? पॅपरॅप हे एक कॉर्पोरेट कबाडीवाला म्हणून आता तुमच्या समोर जनमानसात खूप लवकर प्रसिद्ध होत आहे. पॅपरॅप काय करते आणि काम कसे करते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पॅपरॅपची स्थापना 12 मे 2022ला झालेली आहे आणि ते नवी मुंबई, खारघर या ठिकाणून चालू झालेलं आहे. आता ते नवी मुंबई, ठाणा, मुंबई आणि पुणे या ठिकाणी चालू झालेलं आहे. पॅपरॅप कशा पद्धतीने काम करतो मित्रांनो, काय आहे की आपल्या घरामध्ये येणारा कबाडी किंवा जो भंगारवाला जो असतो तो त्याला कुठल्याही प्रकारचा बिझनेस अटायर किंवा बिझनेस लँग्वेज नसते.
तुम्हाला जर कुठल्या आपल्या घरातला ड्रायवेस्ट, रद्दी, प्लॅस्टिक किंवा लोखंड काही वस्तू विकायची असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला बिल्डिंगमधून खाली उतरून एखाद्या कबाडवाल्याचं दुकान शोधावं लागतं किंवा फोन नंबर असेल तर तुम्हाला तो फोन करून त्याला बोलावं लागतं. काहीच नसेल तर तुम्ही फायनली एका सिक्युरिटीला सांगता की माझ्याकडे एका कबाडीवाल्याला पाठव. पण मित्रांनो, आता तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कारण तुमचा कबाडीवाला हा तुमच्या मोबाईलमध्येच असणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कोणालाही फोन करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या एका क्लिकवरती तुमच्या घरामध्ये एक घराच्या बाहेर तुमच्या दिलेल्या टायमिंगनुसार, दिलेल्या डेट तारखेनुसार तुमच्या घराच्या बाहेर एक कॉर्पोरेट कबाडीवाला नॉक करेल. मित्रांनो, हा येणारा कबाडीवाला असा असेल की जो कॉर्पोरेटमध्ये ज्याप्रमाणे सर्व्हिस करतात त्याप्रमाणे त्याला ड्रेस कोड असेल, त्याच्याकडे ID कार्ड असेल, इव्हन त्याच्याकडे जे वेट मशीन असेल, वजनाची जे मशीन आहे ती व्हेरीफाईड आहे. तुमच्याकडे येणारा कबाडीवाला हा पूर्ण सिक्युअर आहे, त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं असतं. तुम्हाला जे तुम्ही प्रोडक्ट किंवा ज्या वस्तू तुम्हाला विकायच्या आहेत त्याच वस्तू तो तुमच्याकडून घेऊन जाईल. ज्या वस्तू तुमच्या घेतल्यानंतर त्या वस्तूची जी किंमत होईल ती किंमत तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर केली जाईल आणि त्याच्यानंतर तो तिथून तुम्हाला निघून जाईल. नक्कीच सरांनी आता पूर्ण पॅपरॅप कशा पद्धतीने काम करतं, तो जो कबाडीवाला आहे हा आपल्या घरापर्यंत येईल कशा पद्धतीने ते तुम्हाला अगदी परफेक्ट अशा प्रकारचे पैसे मिळतील, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पैसे मिळतील, हे त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे सर या संदर्भातला, की ही जी कल्पना आहे कॉर्पोरेट कबाडीवाला, म्हणजे ऐकायलाच एकदम भारी वाटतं, ही नेमकी सुचली कशी? लॉकडाऊनमध्ये सर्वांनाच त्रास झालेला होता बिझनेसमध्ये आणि प्रत्येक व्यक्ती हा विचार करत होता की नवीन काय करायचं. तर आम्हालाही एक आयडिया सुचली की एक अनऑर्गनाइज सेक्टर किंवा अनप्रोफेशनल सेक्टर असं कुठलं आहे ते आम्ही शोध करत होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे सापडलं की भंगारवाला किंवा कबाडीवाला जो आहे हे सेक्टर अनप्रोफेशनल आणि अनऑर्गनाइज आहे. तेव्हा आपण ह्या सेक्टरला आपण प्रोफेशनल चेहरा देऊ आणि लोकांच्या समोर आपण मांडू. लॉकडाऊनमध्ये सुचलेली ही एक आयडिया आहे. आम्ही पण हा विचार केला की आपण जर दुकान टाकून बसलो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही. आपण लोकांच्या समोर नॉर्मल भंगारवाला म्हणून जायचं नाही, या सेक्टरला चेंज करायचं. तर हे कसं करायचं, तर याच्यासाठी आम्ही एक ॲप बनवलं. ॲपचं नाव आहे पॅपरॅप कबाडीवाला. मित्रांनो, फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला जे काय भंगार किंवा तुमच्या घरातल्या ड्रायवेस्ट आहे ते विकायचं असेल तर तुम्ही एका क्लिकवरती विकू शकता. वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड आणि अतिशय सॉफिस्टिकेटेड अशा पद्धतीचे पॅपरॅपची माणसं आपल्या घरी येतील. तुमचं सगळं जे सामान आहे हे सगळं सामान घेऊन जातील. पण मला एक प्रश्न आहे सर, की कुठली रद्दी म्हणजे कुठलं भंगार सामान हे पॅपरॅपच्या माध्यमातून आपण कलेक्ट करणार आहात, काय सांगाल? पॅपरॅप कबाडीवाला हा तुमच्या घरातील, तुमच्या ऑफिसमधील जे पण काही ड्रायवेस्ट आहे ते पिकअप करून जातं. म्हणजे काय, तर तुमच्या घरातले पेपरचे, न्यूजपेपरची रद्दी आहे ज्याला आपण रद्दी बोलतो, ती रद्दी, मुलांचे नोटबुक्स, बुक्स, मॅगझिन किंवा तुमच्या घरातल्या दुधाचे पाऊच, तेलाचे पाऊच, डब्बे, जे पण काय तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये ड्रायवेस्ट आहे त्या पूर्ण ड्रायवेस्ट पिकअप करतो पॅपरॅप. पॅपरॅप ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना ज्यावेळेस भीमराव गेंड यांना सुचली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली आहे. ऍक्च्युली रिसर्च अँड अनालिसिस हे अद्यापपर्यंत देखील सुरू आहे. सोसायट्यांमध्ये देखील हा संपूर्ण जो कन्सेप्ट आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी सोसायटी पॅपरॅप बरोबर टायअप करेल त्यावेळेस फक्त पॅपरॅपला त्याचा फायदा होणार नाहीये, तर विन विन सिच्युएशन असणार आहे. अगदी सोसायटीला देखील या माध्यमातून पैसे मिळणार आहेत. सोसायटी देखील याच्यातनं काहीतरी पैसे कमवू शकणार आहे. भीमराव सर, आम्हाला सांगा नेमके सोसायट्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीने टायअप करत आहात, काम करत आहात? आम्ही सोसायटीमध्ये खूप छान पद्धतीने काम करत आहोत. आम्ही सोसायट्यांच्या बरोबर आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये काम करण्याचा विचार करत आहोत आता सध्या. कारण सोसायट्यांना पण आम्ही हे सांगत आहे की सिक्युरिटी वाईज किंवा बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला फायदेशीर आहेत हे आम्ही त्यांना सांगत आहोत. सोसायटीच्या मेंबरला आम्ही अवेअर करत आहोत की तुम्ही का आम्हाला पॅपरॅपलाच का बिझनेस द्यायचा हे आम्ही त्यांना अवेअर करत आहोत. नक्कीच सर, पॅपरॅपच्या माध्यमातून सोसायट्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. एक मला अचानक असा प्रश्न सुचलेला आहे की आजकालच्या जगामध्ये ना ई वेस्टला खूप महत्व आहे.
आपल्या संगणकाचा जो कचरा असतो त्याला खूप महत्त्व असतो आणि हा नेमका रिसायकलिंग कसं करायचं हा अनेकदा पडलेला प्रश्न असतो. मला सांगा की आपण ई वेस्ट सुद्धा घेता कारण त्याचं रिसायकलिंग कशा पद्धतीने करता? हो सर, कारण ई वेस्ट हा जगामधला खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता. कारण ई वेस्टचं रिसायकलिंग होत नाही किंवा ते आपण फेकून दिल्यानंतर ते ज्या पद्धतीने ते डिस्पोज झालं पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आहे. तर आम्ही काय करत आहोत की विविध कॉर्पोरेट ऑफिसेस, सोसायटी यांच्यामध्ये आम्ही ई वेस्ट ड्राईव्ह ऑर्गनाईज करतो. त्यांच्याकडून आम्ही ई वेस्ट कलेक्ट करतो आणि ते पुढे प्रोसेसिंगला पाठवतो कंपन्यांना. हे झाल्यानंतर आम्ही ज्या ज्या लोकांच्याकडून, ज्या कंपनीकडून, ज्या सोसायटीकडून आम्ही ई वेस्ट कलेक्ट करतो त्या लोकांना आम्ही त्याचं सर्टिफिकेट देतो की ते व्यवस्थितरित्या रिसायकल झालेलं आहे किंवा प्रोसेस झालेले आहे त्याची म्हणून. पॅपरॅपचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी स्वच्छ भारत संकल्पना राबवलेली आहे या स्वच्छ भारत संकल्पनेला देखील पॅपरॅपच्या माध्यमातून, कॉर्पोरेट कबाडीवालाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प होते आहे, मदत होते आहे. मला सांगा सर, स्वच्छ भारत आणि पॅपरॅप हे हँड इन हँड जात आहेत असं आपण नेहमी म्हणता. नेमकं कशा पद्धतीने हे काम होत आहे? नक्कीच सर, नक्कीच. का नाही करू शकत? कारण स्वच्छ भारत अभियान आपल्या देशाचे जे सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी जे स्वच्छ भारत अभियान चालू केलेलं आहे त्याचाच एक भाग हा पॅपरॅप करत आहे. तर पॅपरॅप काय करतं? तुमच्या घरातील, तुमच्या सोसायटीत, तुमच्या आवारातील जो कचरा पडलेला आहे, ड्राय वेस्ट, जो आत्ता आपल्या लोकांना किंवा जे भंगारवाले आहेत त्यांनाही माहीत नाही की या गोष्टीचं करायचं काय आणि हे रिसायकलिंग होते की नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही ठराविक गोष्टी लोकांना माहीत आहेत की ह्या रिसायकल होतात, जसे की पेपर्स आहे, पुठ्ठा आहे, ह्याच गोष्टी रिसायकलिंग होतात. पण मी तुम्हाला हे सांगतो की आपल्या घरात जे लहान मुलं आहेत ते चॉकलेट खातात, ते चॉकलेटचं छोटं रॅपिंगसुद्धा रिसायकलिंगला जातं आणि आपण ते रस्त्यावरती फेकून देतो. तर आम्ही लोकांना सांगतो की ह्या सर्व गोष्टी तुम्ही जपून ठेवा. आम्हाला तुम्ही कॉल करा किंवा आमच्या ॲपमधून तुम्ही आम्हाला बोलवून घ्या. आम्ही तुमच्या सर्व प्रकारचं ड्राय वेस्ट कलेक्ट करू. इव्हन आम्ही काही लोकांना अवेअर करतो, काही संस्थांच्या बरोबर आम्ही काम करत आहोत स्वच्छ भारत अभियानावरती. तर नक्कीच तुम्ही जसा प्रश्न विचारला आहे त्या आम्ही स्वच्छ भारत अभियानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करत आहोत. नवी मुंबईपासून सुरू झालेलं पॅपरॅपचा विस्तार आता महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये देखील होऊ लागलेला आहे, होतो आहे, प्रयत्न सुरू आहेत. सर मला सांगा, आता आपण पॅपरॅपची सेवा कुठे कुठे देतो आहोत? आम्ही सध्या नवी मुंबईमध्ये काम करत आहोत. थोड्या याच फेब्रुवारी एंडपर्यंत आम्ही पूर्ण ठाणा जिल्हा, मुंबई आणि पूर्ण पुणे सिटीमध्ये आम्ही हे काम चालू करत आहोत. नवी मुंबईमध्येच आम्ही गेले 5 ते 6 महिने काम करत होतो. याच्या पाठीमागचं कारण असं होतं की कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही सर्व्हिस स्टार्ट करत असताना ते एका ठिकाणी जर सक्सेस झाली ती सर्व ठिकाणी सक्सेस होती. म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते केले आणि आम्ही 6 महिन्यामध्ये नवी मुंबईमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहोत. लोकांचे खूप चांगले फीडबॅक आहेत आमच्यासाठी, कारण लोकांना ही सर्व्हिस हवी होती. तर आम्ही थोड्याच दिवसात आम्ही 4-5 सिटीमध्ये येत आहोत. तर हे होते श्री भीमराव गेंड. पॅपरॅप या संकल्पनेच्या माध्यमातून आणि कॉर्पोरेट कबाडीवाला या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी एक अतिशय उपयुक्त अशा प्रकारची सेवा ही आपल्या घरापर्यंत आणून ठेवलेली आहे आणि आपल्या घरातलं सगळ्या प्रकारचं भंगार सामान हे त्यांचा कॉर्पोरेट कबाडीवाला आपल्या घरापर्यंत येईल. त्याचे योग्य ते पैसे इमिजिएटली तुम्हाला दिले जातील आणि कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या भीतीशिवाय आपण हे संपूर्ण डील करू शकणार आहात. त्यासाठी फक्त त्यांचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. भीमराव सर आमच्याकडे आलात आणि या अतिशय युनिक अशा प्रकारच्या संकल्पनेबद्दल बोललात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर.